भगवद्गीतेमध्ये म्हटलं अनन्यास चिंतयन्तो माम ये जना परी उपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वाम्यम. चिंतनाचं महत्त्व आपल्या संतांनी फार सांगितलेलं आहे. चिंतनाचं महत्त्व इतकं सांगितलेलं आहे, चिंतने नासत असे चिंता. एकनाथ महाराज, चिंतने नासत असे चिंता, चिंतने सर्व कार्य ये हाता, चिंतने मोक्ष सायुज्यता, घर शोधित असे. म्हणजे घर शोधत येते, तुम्हाला मुक्तीकडे जावं नको, सायुज्यता मुक्ती तुमच्या घरी शोधत शोधत येते चिंतनाने. चिंतने तुटे उपाधी, चिंतने तुटे आदि व्याधी, चिंतने सर्व कार्यसिद्धी एका जनार्दनाचे चरणी. म्हणजे संतांनी आपल्याला सांगून ठेवले असार तेथे नामाचे चिंतन यावनी आणिक साधन नाही असं सांगितलेलं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध असं म्हटलेलं आहे. हे मी काय सांगतो आहे की चिंतन ज्याला आपण म्हणतो, ह्या चिंतनाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये फार आहे. पण चिंतन आणि विचार याच्यामध्ये फरक काय की विचारांना एक तीव्र दिशा मिळाली की त्याचे रूपांतर चिंतनात होतं. विचारांना तीव्र दिशा मिळाली की त्याचं रूपांतर चिंतनामध्ये होतं. चिंतन करण्याची सवय तुम्हाला आहे, पण ती वेगळ्या प्रकारची आहे. त्याला चिंता म्हणतात. त्याला काय म्हणतात? चिंता. तुम्ही चिंता करण्यात पटाईत आहात आणि सराईत आहात, दोन्ही आहेत. पटाईत आणि सराईत, चिंता करण्यात. आणि ही चिंता करण्याची जी आपल्याला सवय लागलेली आहे ती आपल्या सर्व दुःखाचं मूळ आहे, सर्व दुःखाचं मूळ आहे. म्हणून चिंतन करण्यामध्ये माणसाने सतत सावध असलं पाहिजे. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन. सर्वात चिंतन उत्तम म्हणजे देवाचे चिंतन, म्हणून नामस्मरण. सगळ्या संतांनी आपल्याला काय सांगितलंय? नामस्मरण करा. पण नामस्मरणामध्ये स्मरण महत्वाचं आहे, नाम हा त्याला आधार आहे हे आपण विसरतो. म्हणून आपण नाम घेतो पण स्मरण करत नाही. स्मरण देवाचे करावे. समर्थ रामदास स्वामी, स्मरण देवाचे करावे, मग नित्य नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. पहिलं देवाचं स्मरण आणि मग त्याला आधार नाम आहे. आज आपण सगळे मंडळी नामस्मरण करतो, त्याच्यामध्ये नामाचा उच्चार, नामाचा घोष, नामाचं संकीर्तने करतो, पण स्मरण नावाची गोष्ट जी आहे ती आपण करत नाही. आणि देवाचं स्मरण करणं सोपं नाही. देवाचं स्मरण करणं सोपं नाही. स्मरण नावाची जी गोष्ट आहे ती वेगळीच आहे. आपण जे नामस्मरण करतो ते आणि देवाचं स्मरण ह्याच्यामध्ये फार जमीन आणि आसमानाचं अंतर आहे. आणि म्हणून एके ठिकाणी स्वरूपानंद म्हणतात त्यांच्या एका ह्याच्यामध्ये, आधी देवासी ओळखावे मग तयाचे भजन करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे असं म्हटलंय. आधी, आधी शब्द अंडरलाईन केला पाहिजे. आधी देवाशी ओळखावे. तुमची आणि देवाची अगोदर ओळख झाली पाहिजे तर तुम्ही स्मरण करणार. ह्यानं मी आजच पाहिलं, कराड साहेबांना मी आजच पाहिलं. आता मी यांचं स्मरण केल्याबरोबर हे माझ्या डोळ्यासमोर येतील की नाही? पण ह्यांना मी जेव्हा पाहिलं नव्हतं तेव्हा कराड नाव मला फक्त माहित होतं. कराड कराड आहे, कोणतरी आहेत कराड, पण त्यांची मूर्ती डोळ्यासमोर काय येत नव्हती. आता कराड म्हटल्यानंतर त्या नामाबरोबर त्यांची मूर्ती डोळ्यासमोर येते. तसं देवाचं स्मरण झालं पाहिजे की देवाचं स्मरण झाल्याबरोबर देव पुढे आला पाहिजे. पंचवीस वर्षाचा तरुण आहे. आता लक्षात घ्या, 25 वर्षाचा तरुण आहे, त्याला असं वाटतं की आपलं लग्न व्हावं. अजून त्याने जमवलेलं नाही, साखरपुडा झालेला नाही, बायको म्हणून माहीत नाही. आता त्याला जर सांगितलं तू बायकोचं स्मरण कर, तो कोणाचं करणार? तो बायकोचं स्मरण कसं करणार? बायकोचंच पत्ता नाही तर बायकोचं स्मरण कसं करणार? झालं बा, साखरपुडा झाला, ही तुझी बायको, आता स्मरण कर म्हणून सांगायला पाहिजे?
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. दुकानावरून जेव्हा जातो कापडाच्या, तेव्हा एरवी तो ढुंकून बघत नाही, पण एकदा साखरपुडा झाला, हा मग ही साडी आपल्या बायकोला बरी दिसेल ना. हे मी काय सांगतो आहे, स्मरण आधी, स्मरण आधी देवाशी ओळखावे, मग त्याचे भजन म्हणजे स्मरण करावे. म्हणून आधी ओळख व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुमची ओळख होत नाही तोपर्यंत स्मरण शक्य नाही. आणि मग ह्याला उपाय काय, त्याला तुकाराम महाराज सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा, असं म्हणून सांगितलं. किती त्याने सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये तर सद्गुरु महिमा अगदी ठाई ठाई वर्णन केलेलं आहे. तो एवढं वर्णन केलेलं आहे की निवृत्तीने आता सांगावं लागलं की बाबा आता पुरे, आता ज्ञानेश्वरी सांग. मी काय सांगतो आहे की स्मरण हे सर्वात देवाचं स्मरण महत्वाचं. कारण जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे, तो म्हणजे असा की भवरोग हे सर्व रोगांचं मूळ आहे. मग मानसिक शारीरिक सर्व रोगांचं मूळ भवरोगामध्ये आहे. आणि भवरोग कशामध्ये आहे, देवाच्या विस्मरणात आहे. देवाच्या विस्मरणात भवरोग आहे. भवरोग म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. भवरोग म्हणजे मोठा शब्द आहे. भवरोग, भवनदी, भवसागर. भवसागर भवनदी म्हणजे काय, देवाचा विसर तुम्हाला होणं. आणि शास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणजे स्वरूपाचा विसर. आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा विसर, देवाचा विसर, म्हणजे त्यालाच भवरोग असं म्हणतात. आपला स्वरूपाचा विसर म्हणजे काय, आपण जे आहोत त्याचा विसर. आज आपण जे आहोत त्याचा आपल्याला पत्ताच नाही. आणि आपण जे नाही ते घेऊन आपण मिरवतो आहोत, ते घेऊन आपण मिरवतो आहोत. म्हणजे साध्या भाषेत बोलायचं म्हणजे चेहरा आणि मुखवटा. चेहरा आणि मुखवटा. मुखवटा ज्याला आपण म्हणतो आणि चेहरा, या दोन गोष्टी भिन्न आहेत. या दोन गोष्टी भिन्न आहेत. पण मुखवटा घेऊन आपण जेव्हा फिरतो तेव्हा चेहरा लपलेला असतो. चेहरा लपलेला असतो. तो मुखवटा बाजूला केला की चेहरा दिसतो. आज असं झालेलं आहे की आपला जो चेहरा जो आहे तो म्हणजे आपण आपल्या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप आहोत. हा आपला चेहरा आहे. पण आपण मुखवटा घेतलेला आहे काय, मी वामनराव पै, हा मुखवटा. मुखवटा काय आहे, मी वामनराव पै, हा मुखवटा आहे. आपण सगळे मुखवटा घेऊन फिरतो आहोत, पण स्वरूपाला विसरलेलो आहोत. आणि स्वरूपाला जोपर्यंत आपण विसरतो तोपर्यंत ज्याला आपण शांती म्हणतो, शांती परते नाही सुख, ती शांती आपल्याला देवाच्या स्मरणात मिळते. एरवी मिळणं कठीण असतं. आणि हे देवाचं स्मरण करण्यासाठी देवाची ओळख व्हायला पाहिजे. देवाची ओळख होण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे. मग त्याला गुरु म्हणा, सद्गुरू म्हणा, शिक्षक म्हणा, गाईड म्हणा, मार्गदर्शक म्हणा, तुम्हाला काय पाहिजे ती त्याला नावं द्या, पण कोणीतरी पाहिजे, त्याशिवाय ओळख होत नाही. आता आठवण झाले म्हणून सांगतो. मी बऱ्याच वर्षापूर्वी विवेकानंद सेंटरला प्रवचन करत होतो. बरीच वर्ष झाली त्याला, म्हणजे 1954 मधली गोष्ट. 1954 मध्ये मी विवेकानंद सेंटरला प्रवचन करत होतो. त्यावेळची गोष्ट सांगतो. सेनापती बापट आमच्या प्रवचनाला यायचे आणि समोर असे बसायचे. सेनापती बापट असे समोर बसायचे. बरेच दिवस माझे प्रवचन ते ऐकतात, पण मला हे सेनापती बापट माहितीच नाही. एक दिवस मला एक आमच्या ऑफिसमधला एक मनुष्य म्हणाला, वामनराव तुमच्या प्रवचनाला मोठे लोक येतात. म्हटलं मोठे म्हणजे कोण? अहो सेनापती बापट तुमच्या प्रवचनाला येतात. मी म्हटलं काय म्हणतोस काय? मग मी त्यांना विचारलं सेनापती बापट दिसतात कसे? मग त्यांनी सांगितलं त्यांची गांधी टोपी आहे, थोडी शेंडी अशी मागे आहे, नंतर त्यांचा खादीचा हिरवा आणि पांढरा असा कोट आहे, धोतर घालतात, असं त्याचं वर्णन केल्यानंतर, आणि चष्मा लावतात. मी प्रवचनाला बसलो व्यासपीठावर आणि पहिलं त्यांना बघितलं.
हा म्हटलं हे सेनापती बापट. प्रवचन झाल्यानंतर पहिलं मी त्यांना लोटांगण घातलं. मी काय सांगतोय की सेनापती बापट समोर आहे आणि मला दिसत नाही. दिसत नाही म्हणजे काय, मला ते ओळख होत नाही. ओळख आधी देवाची ओळख हवी, ओळखच नाही. पण समोर असून ओळख नाही, तसा देव आहे हे मला सांगायचं. अरे अर्जुना, मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा, पर्या प्राणियांचे दैव कैसे ते माझं न ओळखती. इथे पुन्हा ओळख शब्द आलाय. ते माझं न ओळखती, मला ते ओळखत नाहीत. ह्या प्राण्यांचं, अरे सूर्य जसा तुमच्या समोर आहे ना, तसा मी तुमच्या समोर आहे. पण या प्राण्यांचे दैव कसे ते माझं न ओळखती. देव किती उघडा आहे, इतका उघडा आहे, इतका उघडा आहे की तो तुम्ही जिथे पाहाल तिथे देव आहे. तुम्ही म्हणा आम्हाला काय सांगता तुम्ही, आम्ही देवाचा शोध करण्यासाठी कुठे 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 जातो आणि तुम्ही म्हणता देव अगदी सहज आहे, सुलभ आहे. मी परवा टी व्हीवर प्रवचन केलं, त्याच्यामध्ये मी सांगितलं की जगामध्ये जे सर्वात महत्त्वाचं असतं ते सर्वात सुलभ आणि आवश्यक असतं असं मी सांगितलं. आता मी पृथ्वीचं उदाहरण दिलं. पृथ्वी आवश्यक आहे की नाही, आहे. सुलभ आहे की नाही, आहे. त्याच्यापेक्षा पाणी सुलभ आहे की नाही, आवश्यक आहे की नाही. त्याच्यापेक्षा प्रकाश सुलभ आहे की नाही, आवश्यक आहे की नाही. त्याच्यापेक्षा हवा, तुम्ही हवेतच बसलाय, सुलभ आहे, आवश्यक आहे. त्याच्या पलीकडे आकाश, तुम्ही आकाशात बसलाय, सुलभ आहे, आवश्यक आहे. त्याच्या पलीकडे कॉस्मिक माइंड, त्याच्या पलीकडे कॉस्मिक लाईफ. आता हे जे कॉस्मिक लाईफ आहे हाच परमेश्वर आहे. यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड अँड यू आर द चाइल्ड ऑफ इटर्निटी. लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल. Life is indestructible, self-renewing and eternal, and is the reality of all men. You live forever because your life is God's life. असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात. हे मी काय सांगतोय, यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ. तुम्ही परमेश्वराचेच पुत्र आहात, म्हणजेच परमेश्वर आहात. मला तुम्ही सांगा, वाघाचा पुत्र कोण? वाघ. सिंहाचा पुत्र कोण? सिंह. लांडग्याचा पुत्र कोण? लांडगा. माणसाचा पुत्र माणूस. आणि देवाचा पुत्र देव. आपलं शास्त्र काय सांगतं, भारतीय संस्कृती, आपण सर्व देवाची लेकरे आहोत. सांगतात ना, आपण सर्व देवाची लेकरे आहोत, म्हणजे आपण मुलं आहोत. आता देवाचं आपण मूल म्हणजे आपण देवच. पण आपण देव हे आपण सब विसरून गेलेलो आहोत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मुखवटा, तो मुखवटा घेऊन आपण वावरतो आहोत. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितले. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. सुंदर अभंग आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीवभोग पावे. की एका देहाला जर दुःख झालं कुठेही, हाताला, पायाला, डोक्याला, डोळ्याला, तर दुःख कोणाला होतं? मला होतं, म्हणजे जीवाला होतं. दुःख मला होतं म्हणजे जीवाला होतं. तसं समाजामध्ये कुठेही अनिष्ट घटना घडली, त्याचं दुःख समाज पुरुषाला होतं. त्याचं दुःख समाज पुरुषाला होतं. आणि म्हणून आपण ज्या वेळेला एकमेकांना दुःखी करतो, तेव्हा आपण त्या समाज पुरुषाला दुःखी करत असतो.
त्या पुरुषोत्तमाला आपण दुःखी करत असतो, हे आपण कधी लक्षातच घेत नाही. आणि याचं कारण काय? याचं कारण एकच, कोणाही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि पहिलं सांगितलं काय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्ममंगळ. हा जो भेदाभेद आहे, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, उंच आणि नीच, हा जो भेदाभेद आहे, हा भेदाभेद माणसामध्ये घृणा निर्माण करतं, द्वेष निर्माण करतं, मत्सर निर्माण करतं. आणि त्याच्यातून मग दंगे धोपे, भांडण तंटे बखेडे, युद्ध लढाया, या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून हा तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, अतिशय महत्वाचा अभंग आहे की विष्णुमय जग, हे जग हे विष्णुमय आहे. आणि हे जग हे विष्णुमय आहे हे आपल्याला कळत नाही. आता जग जर विष्णुमय आहे तर आपण कोण? आपण सुद्धा विष्णूच. आपण सुद्धा विष्णूच आहोत. विष्णूला 4 हात आहे असं म्हणतात ना, आपल्याला सुद्धा 4 हात आहेत. हे 2 हात आणि कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे 2 हात. तर विठ्ठलाचे 2 हात गुप्त आहेत म्हणतात आणि 2 हात दिसतात. तसे आपले 2 हात दिसतात, 2 हात गुप्त आहेत. म्हणून आपण विठोबा आहे. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे 2 हात आपल्याला दिसत नाही, त्याचा आपण वापर करत नाही, त्याचा आपण उपयोग करत नाही. आणि त्याचा परिणाम आपल्या संबंध जीवनावर होतो, कुटुंबावर होतो, समाजावर होतो, राष्ट्रावर होतो, विश्वावर होतो. ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आली. आज बघा जगामध्ये दंगे धोपे होतात का? श्रेष्ठ कनिष्ठ. एका धर्माचे लोक म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ, आणि जगामध्ये सगळे एकाच धर्माचे लोक झाले पाहिजेत. दुसऱ्या धर्माचे लोक म्हणतात, त्यांचा पुढारी म्हणतो म्हणजे ख्रिश्चन माणसाचा पोप, तर मुस्लिमांचा आणखीन कोणतरी, सगळ्या जगामध्ये एकच धर्म झाला पाहिजे त्यांचा. बाकीच्यांनी काय करायचं? समुद्रामध्ये बुडून मरायचं. काहीतरी विचार प्रदूषण म्हणतो ते. विचार प्रदूषण म्हणतो ते की एकाच धर्माचे सगळे लोक झाले म्हणजे काय जगात शांती नांदणार आहे? मग एकाच धर्माचे लोक भांडतात कशाला, लढाया कशाला करतात? आज इराक आणि इराण 10 वर्ष लढत होते, दोन्ही राष्ट्र मुस्लिम. आज इराकमध्ये स्फोट होतात, हे होतात. सुन्नी लोक शियाला मारतात, शिया लोक सुन्नीला मारतात, दोन्ही मुसलमान. एकाच धर्माचे लोक संबंध जगामध्ये झाले तर काय जग सुखी होणार आहे? काही सुखी होणार नाही. मला सांगायचा मुद्दा असा की एकाच धर्माचे सगळ्या लोकांनी करायचं स्वीकार, ह्याला काही अर्थ नाही. मग सर्व धर्म जे आहेत ते आपापल्या परी श्रेष्ठ आहेत. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय आहे. माझी आई कशी असली तरी माझी आई आहे, ती मला प्रिय आहे. तसा माझा धर्म मला प्रिय आहे आणि म्हणून मी हिंदू आहे असं म्हणण्यामध्ये मला अभिमान आहे. तर प्रत्येकाने आपल्या धर्माचा अभिमान बाळगावा, मग त्याबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेष करू नये, हे जीवनविद्या सांगते. हे विचार प्रदूषण निर्माण होतं याचं कारण हा भेदाभेद. मी मुसलमान, तुम्ही हिंदू, ते ख्रिश्चन, ते बुद्ध, हा जो भेदाभेद निर्माण झालेला आहे ना, हा सर्व दुःखाचं मूळ आहे. विचार प्रदूषण त्यातून होत आहे. जात, आपल्या हिंदू धर्मामध्ये किती जाती आहेत? अरे अरे राम 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 राम. जाती अनेक, पोट जाती अनेक, उपजाती अनेक, त्याच्यामध्ये आणखीन काय काय जाती आहेत ते देवाला ठाऊक. हे जे काही आहे त्याच्यामध्ये आपण उंच आणि नीच, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, हे दुजाभाव निर्माण होतो. आणि हा जो दुजाभाव आहे ना, हाच वाईट आहे. खरं सांगायचं दुजाभाव आहे ना, हाच वाईट. हा दुजाभाव जाईल आणि ऐक्यभाव येईल, तेव्हा आपण सगळे सुखी होऊ. विश्वशांती विश्वशांती तेव्हा होईल. दुजाभाव जाऊन ऐक्यभाव निर्माण होईल, त्यावेळेला ही विश्वशांती होईल. आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हे विश्वची माझे घर, हे विश्व आपलं घर आहे असं सर्वांना वाटलं पाहिजे. मग घरातली माणसं, आपल्याला काय वाटतं? आपल्या घरातली माणसं सुखी व्हावी वाटतं की नाही?
मग विश्व जर आपलं घर आहे तर विश्वातली सगळी माणसं सुखी व्हावी असं वाटायला पाहिजे की नाही. मग सुखी करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावे की नाही. आता तुमच्या हातात काय आहे ते करा ना. जीवन मी ते असं सांगते, तुमच्या हातात जे आहे ते करा, जे तुमच्या हातात नाही ते करू नका. तुमच्या हातात काय, विचार करणे तुमच्या हातात आहे की नाही. मग विचार चांगले करा. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना आरोग्य दे, सर्वांचं रक्षण कर, देव सर्वांना सुखात ठेव, सर्वांना आनंदात ठेव, सर्वांना ऐश्वर्यात ठेव. हे विचार जर तू करशील आणि हे विचार तू पुन्हा पुन्हा करशील ना, त्याला चिंतन म्हणतात. हे विचार तू पुन्हा पुन्हा करशील तेव्हा त्याला चिंतन म्हणतात. असं चिंतन तू जेव्हा करशील ना, तेव्हा सायुज्यता मुक्ती तुझ्याकडे शोधत शोधत येईल. सुख तुमच्या घरी पाणी भरेल, सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आनंद, समाधान, ऐश्वर तुमच्याकडे चालत येईल. फक्त चिंतन चांगलं झालं पाहिजे, बाकी काय नाही. इथं ते करावे देवाचे चिंतन. आता देव कुठे आहे. निर्गुण देव दिसतो का, निराकार देव दिसतो का, अव्यक्त देव दिसतो का, अदृश्य देव दिसतो का, नाही. तो दिसत नाही आणि तो दिसणार पण नाही. तो दिसणार नाही हे लक्षात ठेवा. मी उदाहरण देतो. इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी कोणीही पाहू शकत नाही, कोणी त्याला स्पर्श करू शकत नाही, कोणी त्याचा वास घेऊ शकत नाही, कोणी त्याला ऐकू शकत नाही. अशी इलेक्ट्रिसिटी आहे. मग तुम्ही म्हणाल नाही म्हणून, इलेक्ट्रिसिटी नाही, आम्हाला दिसत नाही, होऊ शकत नाही. पण इलेक्ट्रिसिटीचा प्रभाव आणि प्रताप दोन्ही दिसतं. प्रभाव हे सगळं जे आहे ना, इलेक्ट्रिसिटीचा प्रभाव आहे. हे मी बोलतोय तुम्हाला ऐकू येत आहे, हे दिवे आहेत, हे सगळं इलेक्ट्रिसिटीचा प्रभाव आहे. आणि प्रताप, ती इलेक्ट्रिसिटीला तुम्ही ज्यावेळेला अज्ञानाने हाताळता तेव्हा शॉक बसतो, मनुष्याला मृत्यू येतो, आग लागते, सगळ्या भयानक गोष्टी घडतात. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कधीही कोणाला दिसलेली नाही, कधी कोणाला दिसणार नाही. तसा निर्गुण परमेश्वर कधीही कोणाला दिसलेला नाही, यापुढे कोणाला दिसणार नाही. मग देव दिसायचा कसा. अहो, संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणवाजा. किती सोपं सांगितलं. हे समजतंय श्री वासुदेव, किती सोपं सांगितलेलं आहे. जेथे 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 देखे तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा सांगितलं. तुम्ही जिथे पाहाल ना तिथे देव आहे, जिथे पाहाल तिथे देव आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की देव हा सर्वात सुलभ आहे, सर्वात आवश्यक आहे. तो नाही तर काहीही नाही, तो आहे तर सर्व आहे. इलेक्ट्रिसिटी आहे तर सर्व तुमचं ऐश्वर आहे. आज मुंबई म्हणतो आपण भारताची राजधानी आर्थिक, पण कशावर चाललं आहे. इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी चाललं आहे. इलेक्ट्रिसिटी जर नाही तर मुंबईमध्ये कोणी राहणार नाही, सगळे आपल्या गावी निघून जातील. मला सांगायचा मुद्दा असा की डोळ्याला जो दिसतो त्यात देव पाहायला शिका. जो दिसत नाही त्याच्या पाठीमागे धावू नका, जो दिसत नाही त्याच्या पाठीमागे धावू नका. आणि म्हणून पहिला देव आपला कोण, आपली आई. पहिला देव कोण, आपली आई. दुसरा देव आपला बाप म्हणजे वडील. तिसरा देव म्हणजे शिक्षक, म्हणजे प्राध्यापक म्हणा, शिक्षक म्हणा. चौथा देव म्हणजे सद्गुरू. पाचवा देव म्हणजे आत्मदेव. सातवा देव म्हणजे राष्ट्र. आणि सातवा देव म्हणजे विश्व. जे जे भेटे भूत ते ते भगवंत. नाही तुम्हाला जमणार, नको जमू दे. पण आईकडे देवाच्या भावनेने बघा, वडिलांकडे देवाच्या भावनेने बघा. शेवटी भाव तेथे देव. शिक्षक तुम्हाला ज्ञान देतो, देवाच्या भावनेने पहा.
सद्गुरूकडे देवाच्या भावाने पहा, राष्ट्राकडे देवत्वाच्या भावाने पहा, आता विश्वात्मके देवे सांगितलं. संतांनी सगळं उघड करून सांगितलंय. पण आपण जे करायला पाहिजे ते करत नाही. स्मरण, शेवटी महत्व आहे ना स्मरण. विचार येतात कुठून? स्मरणातून येतात. शेवटी विचार येतात कुठून? स्मरणातून. तुम्हाला ज्याचं स्मरण त्याप्रमाणे विचार येणार. हे घेणारे आहेत. दारू पिणारे लोक आहेत, त्यांना स्मरण कशाचं? दारूचं. सर्व करतील, ऑफिसमध्ये जातील, घरामधली कामं करतील, बाजारात जातील, पण त्यांचं सर्व स्मरण दारू. तसे रेसला जाणारे लोक आहेत, ते सर्व कामं करतील पण त्यांचा डोक्यामध्ये एकच घोडा, हे नक्की पुढल्या जन्मी घोडा. तर ज्याचं स्मरण त्याप्रमाणे तो होणार ना. म्हणून स्मरण हे महत्वाचं आहे. म्हणून स्मरण देवाचे करावे. तुम्ही देवाचं स्मरण एकदा करायला लागलात ना, आनंदी आनंद. तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मना सांगे. आणि म्हणून हा आनंदी आनंद तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करायची. चॅरिटी शुड बिगिन ॲट होम अशी इंग्लिशमध्ये सुंदर म्हण आहे की आपल्याला परमार्थ आहे ना तो घरापासून सुरू करायचा. आता घर म्हटल्यानंतर समाज आला, कुटुंब आलं, आपोआप आलं ना. सगळे घरं एकत्र झाली की समाज, समाज एकत्र झाला की राष्ट्र, राष्ट्र एकत्र झालं की विश्व. म्हणून आपल्या घरापासून जर सुरुवात केली तर माझं घर मी सुखी करीन असं प्रत्येकाने ठरवायचं. समाज सुखी झाला की नाही? सोपं आहे. माझं घर सुखी करायला मला काय कठीण आहे का? माझं घर सुखी म्हणजे प्रत्येकाने ठरवायचं. घरामध्ये 10 माणसं आहेत ना, प्रत्येकाने ठरवायचं मी माझं घर सुखी करीन, म्हणजे मी एकमेकांना सुखी करीन. सगळे सुखी झाले. मग हेच लोन पुढे समाजामध्ये जाईल, हेच लोन पुढे राष्ट्रात जाईल, हेच लोन पुढे विश्वात जाईल आणि विश्वशांती प्रस्थापित होईल. किती वेळ बोललो मला माहित नाही. हे म्हणतात बोलत राहा, पण माझ्या वयाकडे बघत नाहीत. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे शेवटी ही सुख शांती वगैरे जी आहे ना, ही गोष्ट फार सोपी आहे. मी नेहमी प्रवचनात सांगतो, सुखी होणं सोपं, दुःखी होणं कठीण. तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाही? आश्चर्य वाटेल. काय वामनराव तुम्ही सांगता एक एक नवीनच. म्हणून तर जीवन विद्या. सुखी होणं सोपं, दुःखी होणं कठीण. मग आम्ही दुःखी होतो का? तर सुखी होण्याचा मार्ग ठाऊक नाही म्हणून. दिशा, हे म्हणतात ना दिशा, सुखी होण्याची दिशा आपल्याला ठाऊक नाही. आता मला सांगा, तुम्हाला आता कुठे जायचं आहे? स्टेशनवर जायचं आहे, पुणा स्टेशनवर जायचं आहे, आणि तुम्हाला दिशा माहीत नसेल आणि उलट दिशेने जर तुम्ही चालू लागलात तर पुण्याला स्टेशनला पोचणार नाही. का दिशा माहिती पाहिजे. ही दिशा महत्वाची आहे. एकदा दिशा कळली ना की तुमचं प्रत्येक पाऊल जे पडेल ते त्या दिशेने, म्हणजे स्टेशनच्या दिशेने. तसं आपल्या जीवनामध्ये दिशा पाहिजे. आणि ती दिशा काय? मी सर्वांना सुखी करीन, मला जितकं जमेल तितकं. आता मला सांगा, सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, हे चिंतन करायला तुमच्या पिताश्रीचं काय जातं? मी बापाचं म्हणत नाही. का इथे प्रतिष्ठित मंडळी आहेत, मग बापाचं कसं परळ असतं ना तर म्हटलं असतं, लालबाग परळ, तुझ्या बापाचं काय जातं म्हटलं असतं. इतकं म्हणायचं इतकं सोपं आहे. हे देवाचं चिंतन आहे का सर्वामध्ये देव आहे. सर्वामध्ये देव आहे. आपले ज्ञानेश्वर महाराज सांगतात सर्वामध्ये देव आहे. मग आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया. आईला सुखी करूया, वडिलांना सुखी करूया, घरातल्या लोकांना सुखी करूया. अहो घर एकदा स्वच्छ झालं ना, प्रत्येक घर, गावातलं प्रत्येक घर स्वच्छ झालं म्हणजे गाव स्वच्छ झालं की नाही? गावातलं प्रत्येक घर प्रत्येकाने स्वच्छ ठेवलं
आणि आपला पुढला ओटा स्वच्छ ठेवला तर गाव स्वच्छ झालं की नाही? का तुम्ही उठायचं, झाडू घ्यायची आणि सर्वांचं घर साफ करत बसायचं? शक्य आहे का ते? जीवनविद्या असं सांगते, तुमचं घर तुम्ही राखा, त्याची राख होणार नाही याची काळजी घ्या. तुमचं घर तुम्ही राखा, त्याची राख होणार नाही याची काळजी घ्या. राख कधी होते? तंटे, बकेडे, झगडे, भांडण, एकमेकांचा द्वेष, एकमेकांचा मत्सर, एकमेकांना शाप देणं, एकमेकांची उणी धुणी काढणं. हे सोपं आहे, हे करायला अक्कल लागत नाही. निंदा करायला अक्कल लागते का? दुसऱ्याची निंदा करायला अक्कल लागते का? अक्कल लागत नाही. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं. म्हणून आमचा एक अमृत तुषार आहे, दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यामध्ये माणसं नेहमी आघाडीवर असतात. कारण निंदा करणं ही एकच गोष्ट अशी आहे की त्याला अक्कल लागत नाही, त्याला अक्कल लागत नाही. पण आपण जेव्हा निंदा करतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम काय होतात ते आपल्याला कळत नाही. आपण जेव्हा निंदा करतो, द्वेष करतो, मत्सर करतो, तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण काय अनिष्ट गोष्ट करत असतो आणि त्याचे काय अनिष्ट परिणाम होत असतात, हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून बोलताना, विचार करताना, चिंतन करताना फक्त आपण एकच पथ्य पाळायचं, एकच पथ्य की नेगेटिव्ह थॉट येऊ द्यायचा नाही. प्रत्येक थॉट हा पॉझिटिव्हच असेल. हे व्रत, व्रत हा शब्द मी वापरतो. चातुर्मासात तुम्ही व्रत करता की नाही? चातुर्मासात खरं सांगा, व्रत करता की नाही? आता मला माहिती आहे, चातुर्मास जवळ आला ना की आमच्याकडे लोक येतात आणि सांगतात काय, वामनराव चातुर्मास आता आहे ना, आम्ही आता एक व्रत स्वीकारलेलं आहे. काय? कॉफी सोडली, चहा सोडला, लसूण सोडली, कांदा सोडला. मला भीती वाटली, आता नवरा सोडला म्हणते की काय. हे सोडलं, ते सोडलं, ते सोडलं. अरे काय सोडतं कशाला? त्याच्यापेक्षा मी सांगतो ते व्रत करा. सतत मनामध्ये चांगलाच विचार येईल. आणि तो चांगला विचार म्हणजे काय? देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. एवढं म्हणा. तुम्ही म्हणा म्हणून काय होणार? अरे म्हणून तर बघा, म्हणा म्हणून काय होणार आहे? म्हणा. मला एक आठवण झाली म्हणून सांगतो. 1970-71 मध्ये ज्या इलेक्शन झाल्या ना, तुम्हाला माहिती आहे, त्या इलेक्शनमध्ये इंदिरा गांधीने एक नारा दिला होता, गरिबी हटाओ. काय नारा दिला होता? गरिबी हटाओ. सगळीकडे गरिबी हटाओ, गरिबी हटाओ, गरिबी हटाओ. आमचे एक मित्र मासे घ्यायला फिश बाजारात गेले होते, फिश बाजारात गेले होते. आमचे एक मित्र तिकडे कोळणी बसलेल्या होत्या, त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या. त्यांच्या गप्पा काय चालल्या होत्या? मत कोणाला द्यायचं, कारण ते इलेक्शनचे दिवस ना, आणि गरिबी हटाव. त्यांचं बोलणं जे चाललं होतं आणि विचारलं तुम्ही काय बोलता? ते म्हणाले आम्ही आता मत कोणाला द्यायचं त्याच्याबद्दल चाललंय. मग तुम्ही कोणाला मत देणार? आम्ही म्हणाले काँग्रेसला देणार. म्हणलं का काँग्रेसला का? अहो गरिबी हटाव म्हणतात ना. मग आमचे मित्र म्हणाले अहो ते गरिबी हटाव म्हणतात म्हणून काय गरिबी हटवणार आहेत का? ते कोणी काय म्हणतात? अहो ते निदान म्हणतात तरी गरिबी हटाव. बाकीचे तेही म्हणत नाही. तसं तुम्ही जर देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना सुखात ठेव, देवा सर्वांना आनंदात ठेव असं जर म्हणायला लागलात ना, देव म्हणणार अरे हा म्हणतो तरी, मग दे याला भरपूर. म्हणून आम्ही एक विश्व प्रार्थना तयार केलेली आहे. जसं आपली ज्ञानेश्वर महाराजांची पसायदान आहे ना, त्या पसायदानाचंच ते रूप आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. एवढी साधी प्रार्थना मी सगळ्यांना म्हणायला सांगतो, दिवसातून 1000 वेळा. अगदी अट्टासाने म्हणायचं म्हणजे म्हणायचं. कारण तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणताना तेव्हा त्याला चिंतन असं म्हणतात. आणि एकदा तुम्ही चिंतन करायला सुरुवात केली की ते बहिर्मनातून अंतर्मनात जातं. बहिर्मनातून एकदा अंतर्मनामध्ये गेलं ना की अंतर्मन ते साकार करतं. म्हणून मगाशी सांगितलं, युअर सबकॉन्शियस माइंड accepts any thought or idea, it proceeds to put it into effect. It uses all its mighty resources to that end and mobilizes all the mental and spiritual laws of your deeper mind. असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात. फार सुंदर सांगितलेलं. विल्यम जेम्स नावाचा जो एक फिलॉसॉफर, तो तर असं म्हणतो, द पॉवर टू मूव्ह द वर्ल्ड इज इन युअर सबकॉन्शियस माइंड which is one with infinite intelligence and boundless wisdom. It is fed by hidden springs and is called a law of life. Whatever you impress on the subconscious mind, the latter will move heaven and earth to bring it to pass. You must therefore impress it with right ideas and constructive thoughts. किती साध्या शब्दात सांगितलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर तुम्ही इम्प्रेस केलं पाहिजे, तुम्ही त्याला फिडिंग केलं पाहिजे चांगल्या विचारांचं, चांगल्या चिंतनाचं, चांगल्या भावनांचं, चांगल्या कल्पनांचं, चांगल्या संकल्पांचं. तुम्ही सतत फिडिंग जर करत राहिलात, आणि हे करायला तुम्हाला एक पैसा खर्च नाही. म्हणून हे पै तुम्हाला जे करायला शिकवतात त्याला पैसा खर्च नाही. म्हणून ही प्रार्थना 1000 वेळा दिवसातून जर म्हटली, तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार घडतात ते तुम्हीच मला पुढल्या वर्षी सांगाल. तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी जर इथे लोकांचे अनुभव सांगितले ना, नुसता प्रार्थना म्हणून किती लोकांना फायदा झाला. कारण फायदा होतो याच्यामध्ये सायन्स आहे. मगाशी हे म्हणाले की सायन्स आणि आपलं आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हे एकत्र व्हायला पाहिजे. इथे एकत्रच झालेले आहे की आपल्या ठिकाणी हे जे थॉट आहे ते आपण जे करतो ना त्याला ॲक्शन म्हणतात, आणि जे आपल्याकडे परत येतं त्याला रिॲक्शन म्हणतात. आणि हा प्रत्येक सायन्सचा पाया आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट, हा प्रत्येक सायन्सचा पाया आहे. आता तुम्ही ज्यावेळेला विचार करता म्हणजे ॲक्शन करता. ॲक्शन केली की त्याची रिॲक्शन होणारच. ॲक्शन केली ना तर त्याची रिॲक्शन होणारच. तुम्हाला किती सांगू, आता मी एकच सांगतो आणि मग मी माझं भाषण आटोपतो. आमचा मंडळ म्हणजे आमचा एक शिष्य, त्यांच्या ऑफिसमध्ये एक ऑफिसर बदली करून आला, दुसरीकडून आला. एक नंबरचा खडूस माहिती आहे ना. आणि इतका रागीट आणि तिरसट की मनासारखं झालं नाही तर फाईल अंगावर फेकायचा. सगळे लोक घाबरायचे त्याच्या चेंबरमध्ये जायला. तर आम्ही प्रवचनामध्ये एकदा सांगितलं की अशी जी माणसं असतात ना त्याच्याबद्दल तुम्ही चांगलं चिंतन करा आणि मग काय होतं ते बघा म्हणून. त्याने विचार केला, आपल्या सद्गुरूंनी सांगितले आपण करून तर बघूया, पैसा खर्च नाही. मग त्यांनी 1 महिनाभर सतत चिंतन केलं. तो जो बॉस होता ना त्याचं चिंतन केलं. देवा, या खडूस बॉसचं भलं कर, त्याचं कल्याण कर, त्याला चांगली झोप लागू दे, त्याची चांगली भरभराट होऊ दे, त्यांना प्रमोशन मिळू दे. असं सारखं त्यांनी 1 महिनाभर केलं. आणि 1 महिन्यानंतर त्या खडूस बॉसने मीटिंग घेतली सगळ्या ऑफिसर्सची. आणि त्या मीटिंगमध्ये एकाएकी तो काय म्हणतो, बोलता बोलता, हा जो मनुष्य बसलेला आहे हा माझा हितचिंतक आहे. ह्याने कोणाला सांगितलेलं नाही, बॉसला माहीत नाही, कोणालाच माहीत नाही, ह्याला फक्त स्वतःलाच माहिती आहे. पण त्याला म्हणजे मला काय म्हणायचं आहे, थॉट व्हायब्रेशन्स आहेत त्या त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतात. सासू सुनांची भांडणं होतात का? सासूच्या व्हायब्रेशन सुनेकडे जातात, सुन्यांच्या व्हायब्रेशन सासूकडे जातात. मग एकमेकांबद्दलचे कलुषित मनं झालेली असतात, विचार कलुषित, त्याच्यातून मग एकमेकांकडे ते द्वेषभावनेने
आणि बघायला लागतात, त्याच्यातून भांडण टंटे. म्हणून मी सांगतो, सुखी होणं सोपं आहे, दुःखी होणं, सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली